जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामधल्या कल्याणगडाला भेट द्यायला आणि आलो आहे. गडाच्या पायथ्यापाशी गाडी येते, एवढा आहे आपली गाडी. आणि रोड खूप खराब आहे, खराब रोड आहे. ह्या साईडने जायचं आपल्याला. तीन कार्यकर्ते गेले जाते तिकडं, भाऊ, दत्ता भाऊ आणि काळे काका. आणि हे मागे तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही मला, पवन चक्की आहे तिथं, भरपूर पवन चक्की आहे. आणि बहुतेक कन्फर्म नाही माहिती मला, हा जो समोर डोंगर दिसतोय ना, हा बहुतेक जरांडेश्वर मारुती रायाचे प्रसिद्ध मंदिर आहे ना, ते. तर आपण कल्याणकडे पाहूयात आज कसं आहे. हे बघा, ते आपण मगाशी पॉईंटच्या का खाली पाहिले होते आणि थोडासा रोड वाटला आपल्याला, आपली गाडी येऊ शकते म्हणून आपण अजून वरती गाडी गेलो. रे बघा, अजून 1 किलोमीटर वरती गाडी गेलो. ते डायरेक्ट गडाच्या पायथ्याला झालं आपल्याला. काय आहे का तिकडे, काय नाही ना. तर आता या साईडने थोडंसं चालू बघा, पवन चक्क्या पाहिले आपण. गाडी लावली आपली इथं आणि ह्या रोडने आलो आपण सरळ. तर समोर आपल्याला डायरेक्ट पायऱ्या चालू झालेल्या आहेत, हे बघा समोर. तर आता त्या पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे वरती. हे बघा, हे पूर्ण पाडायला आले बघा खाली. धोकादायक झाला हा किल्ला, धोकादायक झालेला आहे. चला, या पायऱ्यांनी जायचं आता आपल्याला वरती. हा सुरुवातीलाच आपल्याला आता हा दरवाजा लागला. इथं लिहिलं ह्या साईडला मंदिराकडे, आणि बहुतेक हा रोड किल्ल्यावरती जातोय. तर बघू या साईडला कसलं मंदिर आहे ते. श्री दत्त श्री पार्श्वनाथ मंदिर आणि श्री अन्नपूर्णा माता मंदिर असं नाव दिलेलं आहे. हे बघा, आणि इथं काही सूचना दिल्या. बहुतेक भुयार आहे हे भुयार आहे. तर चला पाहूयात आता नक्की हे कसलं भुयार आहे, काय आहे ते. आपण तिथून खाली आहे बहुतेक ते भुयार, पण तिकडे जायच्या आधीच आपल्याला बघायचं महादेवाचं मंदिर. आणि समोर जी दिसते ना, ही जुनी दगडामध्ये कोरलेली भिंत आहे आणि एक शेजारी दुसरी भिंत ठेवलेली आहे आताची. अतिशय सुंदर भिंत आहे दगडामध्ये कोरलेली. आणि मंदिर छोटंसं शिवमंदिर आहे इथं. आणि गडावरती अजून काय काय आहे हे बघा. इथं हनुमान मंदिर, कल्याण स्वामींची समाधी, गणेश मंदिर आणि गोरखनाथ मंदिर. तर हे तिकडं असणार आहे. पण इथं काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार होतो, तर ते पाहूयात जाऊन. ही तटबंदी बघा केवढी मोठी आहे, आणि हे बघा किती खाली आहे. आपले विकास भाऊ, दत्ता भाऊ दिसते तुम्हाला. तर थोडीशी मजा येणार आहे पाहायला. बॅटरी मागतात म्हटलं, आतमध्ये अंधार दिसतोय. आणि इथं वरती दगडामध्ये कोरलेली खूप सुंदर अशी मारुती रायाची मूर्ती आहे. इथं दगडामध्ये कोरलेली आहे ती, मस्त, खूप छान दिसते. तर हे बघा, इथून एंट्री केली आपण आतमध्ये यायला. आणि आतमध्ये आल्या ह्या साईडला बघा, जिथं दत्ता भाऊ बसलाय ना, असं
हे बघा हे पाण्याचं टाकं आहे. तर बघा केवढं मोठं पाण्याचं टाकं आहे. बघा तिकडं आतमध्ये पण जिथं त्यांनी मारले ना आतमध्ये पण येते इकडं त्या साईडला सुद्धा आहे. हे लयच मोठं आहे इकडनं. इथे लाईनीने दिसत नाही खांब आहेत सगळे. तर आता ह्या साईडने जाऊया आपण. तर इकडे पण गोवा दाखव. हे बघा या साईडला पण एक गुहा दिसते आपल्याला. छोटीशी गुहा आहे. दत्त मंदिराकडे तिथं समोर दत्त मंदिर आहे बघा. पुढे तुम्हाला आहे ना 2 दिवे लावलेले दिसत आहे बघा अंधारामध्ये. आणि हे बघा हे आपण मगाशी जे पाहिले ना खांब ते जवळ आलोय आपण. हे बघा एकटा खांब बघा कसे. आणि आतमध्ये बरंच मोठं आहे हे आतमध्ये. हे बघा बघा जिथं आपल्याला उजेड जातोय ना याचा. हां हे बघा बरंच आतमध्ये मोठं आहे. खूप मोठं आहे फार आतमध्ये तिकडं. असं या साईडला समोर दत्तचं हे बघा आतमध्ये आपण गुहेच्या आतमध्ये आता आपण. आणि बघा ते 2 जे दिवे लावलेले दिसतात ते समोर आपल्याला. आणि मागे जर का पाहिलं तुम्ही हे बघा तुझं उजेड दिसतोय ना माझ्या पाठीमागं तिथून आलोय आपण. तर ही गुहा खूप मोठी आहे. ही बरीच मोठी गुहा आहे. हे बघा ह्या साईडला इकडं सुद्धा आपल्याला हे बघा इकडं सुद्धा गुहा आहे आतमध्ये. मोठं आहे बरंचसं. बघा इकडनं बघा बघा हे बघा तिथं तो फोकस गेला ना तिथपर्यंत लांब येते. आणि हे पण पाण्याचं टाकं आहे बरोबर ना रे. पाण्याचं टाकं आहे आणि त्याला सुद्धा खांब येते बघा खाली. मारलाय आणि खूप सुंदर स्वच्छ असं पाणी आहे. एकदम क्लिअर दिसतंय बघा आपल्याला. आपला तो खांब आहे ना तो खांब पण क्लिअर दिसतं बघा. आपण खांब पण क्लिअर दिसते. तर हे वापरातलं पाणी आहे. तिथं वापरत नाही समोर तिथं एक मोठा हे खांबच येतो सुद्धा बघा. तो तिथं मारला आहे ना खांब. आणि चला जाऊ आता इकडे या दत्त मंदिराकडे. आलो आपण आतमध्ये. आणि समोरच आपल्याला हे महाराज आहेत कुठले नांदगिरी. तर बुद्धांची दिसते नांदगिरी महाराज म्हणून बुद्धांची मूर्ती आहे समोर. बघा 108 पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा. तर ही ती गुफा आहे. आणि बघा त्याच्याबद्दल माहिती आहे. समोर हे होतं. आणि हा बघा ना कसं कोरली आहे. आणि त्याच्या बरोबर ह्या साईडला इथे एक मातेची मूर्ती आहे. अन्नपूर्णा माता जे आपण मगाशी पाहिलं. कलर दिला आहे ॲक्च्युली. मूर्ती जुनी आहे पण कलर दिलेला आहे तिला. आणि त्याच्या ह्या साईडला दत्तांचं हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर ही ती गुफा आपण आता पाहिली. तो जो उजेड दिसतो ना तुम्हाला हा उजेड इथून आलो आहे आपण. म्हणजे बघा किती आत आलो आहे आपण. तर ही खूप आतमध्ये मोठी गुफा आहे. आणि याच्या ह्या साईडला आपल्याला ते पाण्याचं टाकं आणि ह्या साईडला एक पाण्याचं टाकं आणि बरोबर सरळमधून आपण इतक्या आतमध्ये आलो आहे.
चला जाऊयात परतीची वाट. परतीची वाट म्हणजे आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत. आपण आताशी अन्नपूर्णा मातेचं घेतलं गे परत ते तू येणार आहेस. 108 जैन गुफा आणि दत्तांचे आणि ही पाण्याची टाकी आत्ताच आपण पाहिली. आणि हे बघा विकास भाऊ चाललेत, तिकडनं आपल्याला बाहेर जायचं आहे. तो एकदम वरती कोपरा तुझ्या दिसतो ना तिथपर्यंत लांब येते. चला जाऊयात आपण आता तिथं. वरचं काही दिसत नाही. हो वाकावं लागते पूर्ण, आपल्याला सोमवारात येत नाही सरळ. तुम्ही जर का मला पाहत असाल ना बघा, वाकून म्हणजे यावं लागतंय. तर या साईडला आपण पाहिलं हे मंदिर, खूप आतमध्ये ही गुफा. आणि चला जाऊ इकडनं रिटर्न. तर बघा इथं हे एक पाण्याचा टाका पाहिला आपण. आणि ह्या साईडला खूप मोठं पाण्याचं टाकं आहे, खूपच. आणि इथून आपल्याला जायचं आता बाहेर. हे इथल्या खालच्या गुफेत गेलो होतो आपण. बघा इथून, हे बघा इथून ना. आणि त्याच्या वरच्या साईडला आलो आहे मी. तर इथं एक कोरीव मी मगाशी तुम्हाला दाखवलं बघा, कोरीव अशी मारुती रायाची मूर्ती बनवली. इकडे गेलो होतो आपण खाली. ते दत्त मंदिर, पार्श्वनाथ मंदिर आणि अन्नपूर्णा माताचं मंदिर आपण पाहिलं. गडाचा प्रमुख आकर्षण म्हणायला हरकत नाही. खूप सुंदर गुफा आहे आणि खूप मोठी आहे. आणि आता आपल्याला या साईडला इकडनं गडाच्या वरती जायचं आहे. इकडनं त्या दरवाजा लागला होता आपल्याला, जिथं आपण वरती आलो. या साईडने आलो आपल्याला तिकडे जायचं आहे सगळं. त्या खालच्या दरवाजापासून आपण आता इथे वरच्या दरवाजापाशी आलो. तर तो बंद आहे आता गेट. तर आपले दत्ता भाऊ बुरुज चढून घ्यात वरती, या साईडने गेले. तर पाहूया आता तिथनं वरती खाली आल्यानंतर त्यांना उघडता येतं का नाही तर मग आपल्याला पण इकडनं जावं लागेल वरती. पाहू चला काय ते. हे दरवाजाला लॉक सिस्टीम आहे, तर बंद ठेवले त्यांनी. तर चला आपण पण आता ह्या साईडने जाऊयात, काय पर्याय नाही आता आपल्याकडे पण. चला तिकडेच येतो की. चला ह्या बाजूने चढायचं आता आपल्याला वरती कड्यानी. जरा अवघडच ठिकाणी आमच्यासाठी. तर हे बघा डायरेक्ट खाली इथं. तर हे बघा, हे दत्ता भाऊने कुठं आम्हाला उभं करून ठेवलंय. बघा कसं कसं आलो इथपर्यंत. तर आता कॅमेरा बंद करू आपण, कारण इथून पुढचं शूटिंग करता येणार नाही आपल्याला. बघा या सरळ कड्यावर आलो आपण वर. आणि हा तो दरवाजा. खालनं जाऊन बघा हा बंद आहे हा दरवाजा. त्या साईडला पण आहे काहीतरी. हे वरती मारुती रायाचं सुंदर असं मंदिर आणि ही मूर्ती. हे बघा दरवाजा बंद केलेला. आणि बुरुजावरनं चढलो आपण वरती.
आणि आता ह्या साईडने जायचं आहे. पण त्याआधी इथं बहुतेक बुरुज आहे का, हा पण बुरुज आहे बहुतेक. हो बुरुजच आहे हा समोर. नाही बुरुज आहे, इकडनं जायचं आहे आपल्याला. हे बघा काका येते त्या साईडने आलो आपण. आणि वरती आल्यानंतर किल्ले कल्याणगड आणि ही कल्याण स्वामी ही त्यांची समाधी. हे बघा हे मागच्या साईडला इथे त्यांची समाधी आहे कल्याण स्वामींची. त्यांच्या शेजारी इथे एक मोठं असं पाण्याचं टाकं आहे. आणि बरोबर ह्या साईडला जिथं आपले विकास भाऊ उभे आहेत तिथं गोरखनाथांचं मंदिर आहे. हे बघा ही गणपती बाप्पाची पुरातन मूर्ती आहे. आणि हा चौथारा पण जुना आहे. हा जो मोठा चौथारा दिसतोय ना खालचा हा पण जुना आहे. आणि आता ह्या साईडला काय ते पाहू. बघा ह्या साईडने त्या दरवाजापासून आपण वरती आलो चढून. ॲक्च्युली दरवाजा बंद होता. का बंद आहे ते आपल्याला माहीत नाही. आपण खूप लांबनं आलो आहे त्यामुळे आपण थोडासा साईडने बुरुजावरून चढून आलो. पण तुम्हाला विनंती की तुम्ही असं काही करू नका, अशी रिस्क घेऊ नका, कारण ते का बंद आहे ते आपल्याला माहीत नाही. आणि हे समोर पाण्याचं टाकं जे आपल्याला लागलं त्याला खाली उतरायला पायऱ्या दिसल्या, तर खाली पायऱ्या उतरून आपण आल्यानंतर समोरच अजून एक हे बघा देवीची मूर्ती. किती सुंदर अशी मूर्ती ही. आणि हे ते पाण्याचं टाका. तिकडे काय ते जाऊन पाहू आता आपण. हे बा हे वाड्यांचे अवशेष. बॉर्डरवरती वास्तूंचे अवशेष असं लिहिले आहे, तर हे वाड्यांचे अवशेष काही राहिलेले. आणि हे महेश महाराज म्हणजे त्यांची समाधी म्हणे इथं. हे बघा महेश महाराज समाधी. आणि आत जाण्यास सक्त मनाई आहे, तर आपण जाणार नाही आहे. दिलेल्या नियमाचं पालन करू. आणि आता ह्या साईडला काय ते जाऊन पाहू. बघा इकडे आतमध्ये गेलो ना आपण ते महेश महाराजांची समाधी. तिथून थोडंसं वरती आलो तर इथं काही शिलांचे अवशेष. बघा ही कोरीव शिला. आणि हे समोर असं हे मुक्कामासाठी चांगलं आहे. पवन चक्क्या. आणि हे घरापासून आपण त्या महेश महाराजांचं इथनं पुढं आलो तर इथं सुद्धा हे पूर्ण तुटलेले अवशेष येते. पण इथं काहीतरी सदर किंवा इथं पण एक मोठा वाडा असावा. जुने अवशेष आहेत खाली, जुने दगड दिसते ते आपल्याला. इथेच एक मध्ये एक मोठं असं झाड आलेलं आहे. आणि या साईडने आता आपण तिकडं तो जो झेंडा खालनं पाहिला होता ना आपण, एकदम खालनं दिसतो एकच झेंडा तो. तर त्या शेवटचं टोक येते. एकदा तिकडे जाऊ, संपला मगर. हे काय बोरीच्या झाडाच्या मागे झेंडा येतो, दिसतोय का नाही तुम्हाला बघा. आणि इथं आपल्याला आलो पुढं आपण तर सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली पिंड आपल्याला पाहायला मिळते. मस्त छान आहे खूप. हे बघा आलो झेंड्याच्या जवळ आपण. आणि इथं हे पूर्णपणे बुजलेलं आहे आणि खराब झाले पूर्ण. पाण्याचा टाका येतात तलाव असणारे मोठा बुजलाय तो पूर्ण. आलो झेंड्याच्या एकदम जवळ आपण. आणि त्याच्या शेजारी अजून एक कोरीव असं आहे बघा. एक पाण्याचा टाका लागला आपल्याला, सुकलंय पूर्ण, पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. आणि तर समोर कुठंतरी जरांडेश्वर ते मारुती रायाचं प्रसिद्ध देवस्थान ते तिकडे. आणि ते धुक्यामुळे दिसत नाही या साईडला. पण इथंच जवळ आपलं ते पाटेश्वर म्हणून अतिशय प्रसिद्ध असं महाराष्ट्रामधलं 1000च्या वर शिवलिंग एकाच ठिकाणी आहे.
आणि खूप वेगवेगळे छोटे मोठे वेगवेगळ्या आकाराचे असे शिवलिंग आहेत. आलो आपण शेवटच्या ह्या बुरुजाच्या टोकावरती. बघा फक्त थोडेफार अवशेष राहिलेत बुरुजाचे. तर अशा प्रकारे आपला हा कल्याणगड आपण पूर्ण पाहिला आहे. तर आता आपण परतीच्या वाटेला जाऊयात.